आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याबाबतचा निर्णय मे महिन्याच्या अखेरीस घेतला जाणार। मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका अंतिम निर्णय घेणार। औषध निर्माण महाविद्यालयांना स्थगिती। कोरोनानंतर राज्यामध्ये फार्मसी कॉलेजची संख्या खूप वाढली, त्यामुळे हा लगाम लावला। आता नवीन कॉलेजेसऐवजी कौशल्य आधारित शिक्षण आणि कौशल्य विकास केंद्रांना प्राधान्य दिलं जाणार। आयटीआय प्रवेश प्रक्रिया 21 मे पासून होणार। प्रवेशाचं वेळापत्रक व्यवसाय प्रशिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं काल जाहीर केलंय। राज्यातील 1004 आयटीआय केंद्रांमध्ये एकूण 1,57,664 जागा उपलब्ध। बदलापूर शहरातील बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात पालिकेकडून कारवाईचा इशारा। मच्छी विक्रेत्यांवरती अन्याय होऊ देणार नाही, शिवसेनेच्या वामन म्हात्रेंची भूमिका। महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्तांचे टाटा ट्रस्टला नियोजित बैठक स्थगित करण्याचे आदेश। सर रतन टाटा ट्रस्टच्या रचनेमध्ये नियमांचं कथित उल्लंघन झाल्याप्रकरणी आदेश। चौकशी पूर्ण होईपर्यंत बैठक नको, धर्मादाय आयुक्तांची माहिती। डोंबिवलीमध्ये लोकलमधनं पडून तरुण जखमी। गर्दीच्या लोकलमधनं पडल्यामुळे तरुण गंभीर जखमी। तरुणावरती डोंबिवलीतल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलवरती आलेल्या एका पार्सलमुळे खळबळ। संशय आल्यामुळे सुरक्षा रक्षकांचा पोलिसांना फोन। तपासणीनंतर बॉक्समध्ये टेडीबेअर असल्याचं समोर। होमगार्ड जवानांना भरतीमध्ये वयोमर्यादित सवलत मिळावी, मागणीचं तरुणांना जय पवारांना निवेदन। होमगार्ड जवानांना न्याय देत वयोमर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी। पुण्यातल्या दिवे घाटात दहशत माजवणाऱ्या गावगुंडांना बेड्या। फुरसुंगी पोलिसांनी अटक केली। अन्य एक अल्पवयीन मुलगा ताब्यात। पुण्याच्या येरवडा जेलमधनं 4 दिवसात 2 कैद्यांचं पलायन। जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले कैदी पळाले। या प्रकरणी येरवडा कारागृह प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन। दोषींवरती लवकरच कारवाई केली जाणार।